स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, माझा भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। त्या तरुणाकडे पाहून त्याच्या मनात येते की आज आपण गुरुची परीक्षा घेऊया। त्या दिवशी शिष्याने आपल्या मनाशी ठरवलेले की आज काहीही करून गुरुला खोटे ठरवायचे। जर गुरुने माझ्या मुठीतील फुलपाखरू जीवित आहे असे सांगितले तर त्याला मुठीतच धरून मारून टाकायचे, आणि जर मृत आहे असे सांगितले तर त्याला उघडपणे सोडून द्यायचे। शिष्य गुरुकडे पोहोचताच शिष्याने आपल्या गुरुकडे आत येण्याची परवानगी मागितली। गुरु म्हणाले, ये वत्सा। शिष्य आत आल्यास त्याने गुरुंना सर्वात वंदन केले व एक प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली। गुरु म्हणाले, विचार करतात। शिष्य म्हणाला, गुरुदेव, माझ्या हातात जे फुलपाखरू आहे ते जीवित आहे की मृत? ह्या प्रश्नाचे उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकाल। चला तर पाहू गुरुने आपल्या शिष्याला काय उत्तर दिले। गुरु म्हणाले, वत्सा, ह्या प्रश्नाचे उत्तर तुझ्या मुठीतच आहे। जर तू म्हणलास हे फुलपाखरू जीवित आहे तर ते जीवितच असेल, आणि जर तू म्हणलास